आज असं आहे मित्रांनो की आज चक्रधर स्वामी जयंती आहे। त्यानिमित्त आम्हाला स्वयंपाकाचं म्हणजे भांडाऱ्याचं काम मिळालेलं आहे। भांडारा कमीत कमी तो आहे 2000 लोकांचा। त्यासाठी आम्ही मसाले भात आणि प्रसाद म्हणून शिरा बनवलेला आहे आणि सकाळी 100 लोकांसाठी नाश्ता पोहायचा होता। तर जे आपलं एवढं मोठं झालेलं आहे म्हणून आपले जे काही समजा शिरा मसाले भात आणि पोहे हे आपल्या 3 टप्प्यात आपल्या 3 व्हिडिओचे येणार आहेत। फक्त एवढे आपण आणि व्हिडिओ तुम्ही आवडीने बघा। यावेळी छान व्हिडिओ झालेले आहे, प्रसाद झालेला आहे। तर 2000 लोकांचा आपला स्वयंपाक आहे। 1.5 पोतं भात केलेलं आहे, 50 किलो आम्ही रवा बनवलेला आहे, 50 किलो रवा, 50 किलो तेल, 50 किलो साखर आणि त्याला लागणारं पाणी। मग प्रसाद म्हणजे साध्या पद्धतीने प्रसाद बनवलेला आहे। त्यातनं काजू मनुके आमकडं काही फक्त आम्ही मनुके मारलेले बस आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनं आपल्या याच्यामध्ये। तर आपण हा परिसर पाहूया, गंगा गोदावरी माता पाहून घ्या। हे माऊली महाराजांचा संत ज्ञान स्वामी राष्ट्रस्वामी यांचा आश्रम आहे। पूर्वी ते माऊली महाराज होते। माऊली महाराज साक्षात देवाचा अवतार। आम्ही सुद्धा महाराजांच्या दर्शन घ्यायला यायचो, पायापडे महाराजांचं। खरोखर धन्य संत असतात। संत चरण लागता सहज, वासनेची बीज जळून जाय, तुकाराम महाराज सांगतात। संत चरण लागलंच पाहिजे, कारण संतांच्या चरणावर डोकं ठेवल्याशिवाय आपल्याला काही मार्गाची मोक्ष प्राप्ती होतच नाही म्हणा। तर संत चरण धरलंच पाहिजे, म्हणजे वासना जी वासनेचं बीज नसून जातं। त्यामुळे संतांनाच आपण नमन करूया। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। चला मित्रांनो, आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आपला दुसरा व्हिडिओ आपला मसाले भाताचा बनणार आहे। नाशिककर अण्णाभाऊ किचनमध्ये आपलं स्वागत। आपण बनवूया आज मसाले भात, महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात। आपल्या कमेंट बी होती, बाबा मसाले भात बनवा। मसाले भात पातेलं ठेवलेलं आहे, तेल टाकलेलं आहे। आपण 30 किलो तांदूळ 30 किलो आपण तांदूळ घेणार याच्यामध्ये। 30 किलो तांदूळ, त्याला आपण तेल घेतले 4 किलो। लागणं साहित्य तुम्हाला दाखवतो, तुम्हाला पट्टी साहित्य लागतो। आणि हा 30 किलो तांदूळ आहे, याच्यात 300 लोक आरामशीर होतात। कारण आपण घेतलं आहे बाकी लाल मिरची, कढीपत्ता, तेजपान आणि खडा मसाला घेतलेला आपण। खडा मसाला म्हणजे मी प्रत्येक 25-25 ग्रॅम हिशोबाने सगळे दालचिनी, लवंग, काळी मिरे, काळी विलायची, जायपत्री असं आपण घेतलेलं आहे। तर आपण याला जिरं टाकलं भावड्या, सगळी मिक्स केली। तर आपण आता तडका देऊया। एकदम तडका भारी बसला। आता आपण कांदा देऊया। आपण कांदा घेतला आहे 3 किलो। आता घेऊया मिरची। तुम्ही फक्त आपला अर्धा म्हणजे 700 ग्रॅम मिरची वापरणे। आता 1 किलो ही 700 ग्रॅम घेणार आहे। आपला मसाला मस्त भाजलेला आहे, टाकू ना। आता आपण घेऊया याची मी गाजरं, तोंडली, फ्लावर आणि कोबी असं 4-5 प्रकार, शिमला मिरची हा भाजीपाला घेतलेला आहे। तर आपण टाकूया। टोटल आपलं 1-1 किलो आहे ते। 1-1 किलो भाजीपाला वापरलेला आपण। हां लागणार मसाले म्हणजे मसाला पावडर। आपण प्रथम घेतली मिरची। आपण याला आपण हिरवी मिरची वापरली 700 ग्रॅम। आप बघता आता 400 ग्रॅम दाल मिरची पावडर घेणार आहे।
आपण घेऊया काळा मसाला स्पेशल सोमेश्वरचा मसाला आहे. आपण घेऊया सुहाना मसाला स्पेशल बिर्याणी मसाला म्हणतो याला. याला आपण 100 ग्रॅम घेऊया. भातचा मसाला आहे याला आपण 100 ग्रॅम घेऊ. हिंग घेऊ नेहमीप्रमाणे. हिंग आपले घालते 20 ग्रॅम फक्त, जास्त मारायचं नाही. काना पावडर घेऊ आपण 50 ग्रॅम, जास्त नाही वापरायची आपल्याला. हळद घेऊया आपण. हळद कमी आपल्याला 200 ग्रॅम घ्यायची. आपण घेऊया कसुरी मेथी, कमीत कमी 50 ग्रॅम टाकू. आपण 2 किलो बटाटे घेतले, थोडे मोठे कापलेले कारण बारीक कापले गाळून जातात. बटाटे देऊ. पण देऊ आता मसाला. हा 30 किलो भाताचा मसाला आहे. 30 किलो भाताला आपल्याला 1.25 किलो मीठ द्यायचं आहे. 1 किलो आहे. मित्रांनो, असा मसाला पाहिजे आपल्याला. बा प्युअर मसाले भात, महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात आपला. हे बघा. आता आपण पाणी देऊ. आता आपल्याला पाणी डबल द्यायचं आहे. 30 किलो तांदळाला आपण 60 लिटर पाणी देणार आहे. आणि आपला तांदूळ असणारी मसुरी, प्युअर मसुरी. एक चव म्हणून थोडी साखर टाकू आपण. पण देऊया अख्खे मसूर. हे मसूर भिजू घातलेले मी गरम पाण्यात. हा देवाचा प्रसाद असल्यामुळं आपण लसूण अद्रक नाही सांगितलं म्हणून वापरत नाही. तर लसूण अद्रक वापरतं भाताला मसाला. आपण नाही वापरलं तर आपलं दुसरं पातेलं जे आता होतं आहे, दुसरं पातेलं आपण टाकलेलं आहे ते आपण लसूण अद्रक टाकणार. दुसरं पातेलं आपलं होतं, हे पातेलं होईल 50 किलोचं. आपण टाकतो लसूण. कमीत कमी आपल्या अर्धा किलो लसूण, अर्धा किलो अद्रक टाकायचं आहे. आपण देऊया ग्रीन पीस वाटाणा आहे. आता आपलं पाणी उकळलं बघू भाताचं. हो, उकळी आली. हा सुंदर असा कलर आहे. तांदूळ आपला मसुरी. मित्रांनो, तुम्ही म्हणशील बाबा तांदूळ धुतला नाही, त्याला धुवायची गरज पडत नाही. खरा नंबर 1 मसुरी तांदूळ. मसुरी त्याला धुतला त्याला खूप चिकट पाणी निघतं, मग आपला भात चिकट होतो. म्हणून आम्ही तांदूळ धुत नाही. दुसरा कोळपी असतात आम्ही तांदूळ धुतो. तुम्हाला दाखवण्यासाठी बा मसूर तांदूळ या. आपण देऊया कोथिंबीर. आपल्या कोथिंबीर वरून मारायची आहे आणि याच्यात टाकली स्वाद भारी येतो. थोडं आपण तूप देऊया.
नाही बरोबर एकदम बढिया सुंदर पहा कसा कलरही भारी आलेला आहे. आता आपला भात झालेला आहे. आपण 10 मिनटं वाफ देऊन टाकू. वरून टमाटे मारू कोथिंबीर मारू कारण आपल्याला टमाटेमध्ये मारायची नसतं कारण टमाटेवर भात आंबूस लागतो म्हणून मी टमाटे वरून टाकणार आहे.